नमस्कार, मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, आज आपण करणार आहोत गावाकडची खमंग बेसन भुर्जी. कधी कधी भाजी आणायला आपण विसरतो आणि भिजणही घातलेलं नसतं. अशा वेळी आपण सरळ बेसनाचा एखादा पदार्थ करतो, कारण आपल्याला पूर्णपणे माहीत असतं बेसनाचा कोणताही पदार्थ केला तरी तो रुचकरच होणार. आज आपण गावाकडची खमंग बेसन भुर्जी करणार आहोत. सोपी, झटपट आणि चवदार. सुरुवात करूया. बेसन भुर्जी करण्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे. हे 1 वाटी बेसन घेतले, तांदळाचं पीठ, तेल, कढीपत्ता, कोथिंबीर, मिरची, कांदा, टोमॅटो, मीठ, हिंग, लाल तिखट, हळद, आलं लसणाची भरड आहे, धणे आणि हे जिरं आहे. प्रथम आपण हे 1 वाटी बेसन घेतलेलं आहे ना, ते आपण भाजून घेणार आहोत. त्यासाठी मध्यम आचेवरती मी हे एक पॅन ठेवलेलं आहे. पॅन जरा तापलेला आहे. आता हे बेसन आपण या पॅनमध्ये घालूया. हे बेसन आपण कोरडंच खमंग भाजून घेणार आहोत. त्याच्यामध्ये तेल किंवा तूप काही घालणार नाहीये. त्यामुळे बेसनाचा कच्चेपणा जाईल आणि आपलं बेसन अगोदरच छानपैकी भाजलं गेल्यामुळे आपली भुर्जी पटकन होईल. बेसनाचा कोणताही पदार्थ केला ना तर तो रुचकरच होतो. आता मी पावसाळ्यातला बेसनाचा कांदा भजीचा व्हिडिओ केलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर कृपया चॅनलवर जाऊन तो बघा आणि सुगरण सीमा चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तुमच्या मदतीची आणि सपोर्टची आम्हाला खूप गरज असते. बेसन परतायला घेऊन 3-4 मिनिटं झालेली आहे. आता आपण गॅस घालवूया आणि हे बेसन थंड करत ठेवूया. आपलं बेसन आता छान थंड झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण 2 चमचे तांदळाचं पीठ घालूया. मिक्स करून घेऊया पीठ. आणि आता थोडं थोडं करत पाणी घालूया आणि एक बॅटर करून घेऊया. पाणी थोडं थोडं घालायचं, एकदम जास्त घालायचं नाही, नाहीतर मग आपल्या पिठाच्या गुठळ्या होतील. आपल्याला गुठळ्या करायच्या नाहीत. सगळ्या गुठळ्या आपण मोडून काढायच्या. हाताने छान मिक्स करून घेऊया, म्हणजे गुठळ्या मोडायला सुद्धा मदत होईल आणि मिश्रण छान एकजीव होईल. आपल्या मिश्रणाच्या सगळ्या गुठळ्या मोडलेल्या आहेत आणि छान एकजीव झाले आपलं मिश्रण. आता मिश्रणाला फोडणी देऊया. फोडणी देण्यासाठी मध्यम आचेवरती मी ही कढई ठेवलेली आहे. कढई चांगली तापलेली आहे. आता तेल घालूया 2 चमचे त्याच्यामध्ये. आलं आणि लसणाची भरड घेतली आहे, ती घालूया आधी. 1 मिरचीचे मी तुकडे घेतलेले आहेत, ते घालूया. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवा. अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा धणे सुद्धा घालूया. छान मिक्स करून घेऊया आता हे सगळे पदार्थ. पाव चमचा हिंग घालूया. बेसन आहे, पचायला कठीण असतं म्हणून आपण थोडं हिंग घातले त्याच्यात. एक बारीक चिरलेला कांदा पण घालूया. कढीपत्त्याची 5-6 पानं पण मी घालते आहे. कढीपत्त्याने भुर्जीला छान स्वाद येतो, म्हणून कढीपत्त्याची 5-6 पानं पण घालायची. शिवाय कढीपत्ता औषधी सुद्धा आहे. आता बारीक चिरलेला एक टोमॅटो घालूया.
आणि कांदा आणि टोमॅटो पटकन शिजावं म्हणून आताच छोटा अर्धा चमचा मी मीठ घालते आहे. मिठामुळे कांदा आणि टोमॅटो पटकन शिजतं. अर्धा चमचा मी हळद पण आताच घालते आहे. आपण एक हिरवी मिरची याच्यामध्ये घातलेली आहे, ते लक्षात ठेवून लाल तिखट घालायचं आहे, नाही तर एकदम फार तिखट होईल ना. आता साधारण पाव पेला मी पाणी घालते, त्यामुळे आपले मसाले आणि फोडणी जळणार नाही आणि छानपैकी शिजेल सुद्धा. आणि आता साधारण 2-3 मिनिटं आपण झाकून एक वाफ घेणार आहोत. 2-3 मिनिटं झाली आहेत, झाकण काढूया. कांदा आणि टोमॅटो छान मऊ झालेले आहे आता आपलं. आता आपण हे बेसनाचं मिश्रण या फोडणीत घालणार आहोत. आपण हे बेसनाचं मिश्रण घातलं ते आता हलवायचं नाही, तर आपण हे मिश्रण 3-4 मिनिटं झाकून वाफेवरती शिजवून घेणार आहोत. 3-4 मिनिटं झाली आहेत, झाकण काढूया. आता हे जे बेसन आहे ना, ते बाजूने हलकेच असं सोडून घ्यायचं. ही बेसनाची बुर्जी मऊ लुसलुशीत होते आणि अतिशय चवदार लागते. आता हे गठ्ठे झालेले आहेत ना, ते असे स्पॅच्युलाने छान मोडून काढायचे आणि फोडणीमध्ये हे जे बेसनाचं मिश्रण आहे ते एकजीव करून घ्यायचं. आता बारीक चिरलेली आपण थोडी कोथिंबीर घालूया, म्हणजे कोथिंबीरीचा स्वाद या बुर्जीमध्ये छानपैकी मुरेल. आणि पुन्हा झाकण देऊन आपण 2-3 मिनिटं ठेवणार आहोत. यामुळे काय होईल तर आपण आता हे बेसनाचं मिश्रण घातले त्या फोडणीमध्ये छानपैकी एकजीव होईल. 3-4 मिनिटं झाले, झाकण काढूया. आपली गावाकडची खमंग बेसन भुर्जी तयार आहे. आता गॅस घालवूया आणि झाकून 2 मिनिटं ठेवूया, नंतर मग सर्व करूया. गावाकडची खमंग बेसन भुर्जी तयार आहे. मऊ लुसलुशीत आणि सोपी. भुर्जी आवडली असेल तर मला नक्की कळवा. पुन्हा भेटूया एखाद्या छानशा रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार.